वृषभ राशीवाल्यांनो, आजपासून तुमच्या आयुष्यात जे सुरू होते ते सामान्य नाही. ते आहे आयुष्य बदलणारा काळ. ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडला, थांबला, सहन केलं आणि तरीही हार मानली नाही, आज त्याच गोष्टीचं फळ मिळणार आहे. ग्रहांची चाल अचानक बदलते, नशीब तुमच्या बाजूने उभं राहते आणि देव म्हणतोय आता तुझी वेळ आली आहे. आजपासून अडकलेलं नशीब मोकळं होईल, थांबलेली कामं एका झटक्यात पूर्ण होतील आणि अशा 5 मोठ्या खुशखबऱ्या मिळतील ज्या ऐकून तुम्ही स्वतःच म्हणाल, हे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घडते. शेवटपर्यंत ऐका, कारण 5वी खुशखबर तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकणार आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सगळ्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. नंबर 1 आहे अडकलेलं नशीब अचानक फिरणार. वृषभ राशीवाल्यांनो, ही पहिली खुशखबर इतकी मोठी आहे की ती ऐकून तुमचं मन भरून येईल. गेल्या अनेक महिन्यांपासून, काहीतरी वर्षभरापासून तर एकच प्रश्न तुमच्या मनात घोळत होता, हे काम कधी पूर्ण होणार? तुम्ही पूर्ण ताकद लावली, प्रयत्न केले, लोकांकडे गेलात, कागदपत्र दिलीत, पण तरीही काम जागच्या जागी अडकलेलं. प्रत्येक दिवस निराशा घेऊन यायचा, पण आजपासून चित्र बदलते. कारण ग्रहांची अशी स्थिती तयार होते की जे काम हलायलाही तयार नव्हतं ते आता स्वतःहून पुढे सरकणार आहे. अचानक एक फोन कॉल येईल, एखादा मेसेज मिळेल किंवा एखाद्या व्यक्तीचा अनपेक्षित सपोर्ट मिळेल आणि तुम्हाला कळेल की ज्या गोष्टीसाठी इतका काळ वाट पाहत होतात ते आता खरंच पूर्ण होणार आहे. त्या क्षणी तुमच्या छातीतल्या दडपणाचा भार हलका होईल, मनात एक वेगळीच शांतता येईल. काही वृषभ राशीच्या आयुष्यात तर इतका मोठा टर्न येईल की ते स्वतःलाच म्हणतील, देव इतके दिवस माझी परीक्षा घेत होता, पण आज त्याने माझं ऐकलं. ही खुशखबर केवळ काम पूर्ण होण्याची नाही, तर तुमच्या नशिबाच्या चक्राला पुन्हा एकदा योग्य दिशेने फिरवणारी आहे. आता खुशखबर क्रमांक 2 आहे पैशांचा मोठा चमत्कार. वृषभ राशीवाल्यांनो, ही खुशखबर तुमच्या आयुष्यात फक्त पैसा आणणारे नाही, तर पैशाबद्दलची भीतीच कायमची संपवणारी आहे. मागील काही महिने, काहींसाठी तर वर्षभर तुम्ही पैशाच्या बाबतीत खूप संघर्ष केला. कमावलेला पैसा लगेच खर्चात गेला. अचानक आलेल्या जबाबदाऱ्यांमुळे बचत शून्य झाली आणि मनात सतत एकच विचार चालू होता, उद्या काही अडचण आली तर काय? ही चिंता तुम्हाला आतून खूप थकवत होती. पण आता ग्रहांची अशी स्थिती तयार होते की वृषभ राशीच्या आयुष्यात धनप्रवाह जोरात सुरू होतोय. जिथून पैसा येण्याची शक्यता नव्हती तिथूनच संधी उघडते. थांबलेले पेमेंट, अडकलेला बोनस, रखडलेले पगारवाढ किंवा जुना उधार यापैकी काहीतरी अचानक हातात पडेल. काही लोकांसाठी तर एका दिवसात इतकी मोठी रक्कम मिळेल की विश्वास बसणार नाही. त्या क्षणी तुम्ही मनात म्हणाल, देवाने इतक्या दिवसानंतर माझ्याकडे पाहिलं. या पैशामुळे फक्त आर्थिक अडचण सुटणार नाही, तर मानसिक तणावही संपणार आहे. जे विचार रात्री झोपू देत नव्हते, जे प्रश्न डोक्यात फिरत होते, ते हळूहळू शांत होतील. काही वृषभ राशीच्या आयुष्यात नवीन काम, साईड इन्कम किंवा व्यवसायाची संधी सुरू होईल, जी पुढील महिन्यात स्थिर उत्पन्न देणारी ठरेल. हा पैसा टिकणारा असेल, कारण यावेळी तुम्ही तो योग्य पद्धतीने वापरणार आहात. कर्ज फेडण्यासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःच्या सुरक्षित भविष्यासाठी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आर्थिक बदलामुळे तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. जे लोक कालपर्यंत तुम्हाला हलक्यात घेत होते तेच आता तुमच्याकडे मदतीसाठी किंवा सल्ल्यासाठी येतील. तुम्हाला जाणवेल की पैसा हा केवळ नोटांचा गठ्ठा नाही, तर तो तुम्हाला स्वाभिमान, स्थैर्य आणि निर्णय घेण्याची ताकद देतो. ही दुसरी खुशखबर म्हणजे वृषभ राशीच्या आयुष्यात सुरू होणारा असा काळ जिथे कमतरतेची जागा समृद्धी घेणारा आहे आणि हा बदल दीर्घकाळ टिकणारा असेल. खुशखबर क्रमांक 3 आहे मान, सन्मान, प्रतिष्ठा आणि मोठी ओळख. वृषभ राशीवाल्यांनो, ही तिसरी खुशखबर तुमच्या मनाला सर्वात जास्त समाधान देणारी आहे. कारण ही खुशखबर पैशाची किंवा कामाची नाही, तर तुमच्या स्वाभिमानाची आणि प्रतिष्ठेची आहे. आजपर्यंत तुम्ही शांतपणे काम करत राहिलात, मेहनत केली, सहन केलं, पण अनेक वेळा तुमच्या कामाचं श्रेय दुसऱ्यांनी घेतलं. काही लोकांनी तुमची किंमत ओळखली नाही, तर काहींनी मुद्दाम दुर्लक्ष केले. त्यामुळे मनात एक वेदना होती, मी इतकं करूनही मला का कुणी पाहत नाही. पण आता काळ बदलतोय. ग्रहांची चाल अशी होते की तुमचं काम, तुमची मेहनत आणि तुमची प्रामाणिकता लोकांच्या नजरेत येणार आहे. ऑफिसमध्ये, व्यवसायात किंवा समाजात अचानक तुमचं नाव चर्चेत येईल. वरिष्ठ अधिकारी, सहकारी किंवा मोठी व्यक्ती तुमचं कौतुक करेल. काही वृषभ राशीच्या आयुष्यात तर असा क्षण येईल की त्यांना स्टेजवर, मीटिंगमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी सन्मान मिळेल. तो क्षण तुमच्यासाठी खूप भावनिक असेल, कारण तो तुमच्या अनेक वर्षाच्या संयमाचं फळ असेल. या मान सन्मानामुळे तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. जे लोक कालपर्यंत तुम्हाला दुर्लक्ष करत होते तेच आज तुमच्याशी बोलताना शब्द जपून वापरतील. तुमचं मत महत्त्वाचं मानलं जाईल. तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवला जाईल. तुम्हाला आतून जाणवेल, मी जे आहे ते खरंच काहीतरी आहे. ही खुशखबर केवळ प्रतिष्ठेची नाही, तर तुमच्या आयुष्याला एक नवीन ओळख देणारी आहे, जी पुढील काळासाठी तुमच्यासाठी अनेक दरवाजे उघडणार आहे. खुशखबर क्रमांक 4 आहे प्रेम, नातेसंबंध आणि भावनिक समाधान.
वृषभ राशीवाल्यांनो, ही चौथी खुशखबर तुमच्या हृदयाशी थेट जोडलेली आहे, कारण इथे विषय आहे प्रेमाचा, नात्यांचा आणि मनाच्या शांततेचा. मागील काही काळापासून तुमच्या नात्यांमध्ये गैरसमज, दुरावा किंवा शांतता कमी जाणवत होती. काही जणांच्या आयुष्यात तर अशी वेळ आली होती की मनातल्या भावना कोणाशीच शेअर करता येत नव्हत्या. मी सगळ्यांसाठी करतो पण मला समजून घेणारा कोणीच नाही, अशी भावना अनेकदा मनातही आली असेल. पण आता ग्रहांची चाल बदलते आणि त्याचा परिणाम थेट तुमच्या नात्यावर होतोय. ज्या नात्यात दुरावा आला होता ते हळूहळू पुन्हा जवळ येईल, संवाद वाढेल, गैरसमज दूर होतील आणि मनात साचलेली कटुता कमी होईल. काही वृषभ राशीच्या आयुष्यात तर जुना प्रेमसंबंध पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मनात दडलेली भावना पुन्हा जागी होईल. जे एकटे आहेत त्यांना आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती अचानक प्रवेश करेल, जी तुमचं बोलणं ऐकेल, समजून घेईल आणि तुमच्या भावनांचा आदर करेल. या बदलामुळे तुम्हाला भावनिकदृष्ट्या मोठा आधार मिळेल, मनावरचं ओझं हलकं होईल, एकटेपणाची भावना कमी होईल आणि आयुष्य पुन्हा रंगीत वाटू लागेल. तुम्ही पुन्हा हसाल, पुन्हा स्वप्न पाहाल आणि मनापासून म्हणाल, हो, मला हवं होतं ते प्रेम आणि समजून घेणं मला मिळतंय. ही खुशखबर केवळ नात्यांची नाही, तर तुमच्या मनाला मिळणाऱ्या खऱ्या समाधानाची आहे, जी तुमच्या संपूर्ण आयुष्यावर सकारात्मक परिणाम करणार आहे. आणि खुशखबर क्रमांक 5 आहे आरोग्य, मानसिक शांतता आणि नव्या ऊर्जेचा उदय. वृषभ राशीवाल्यांना ही 5वी खुशखबर तुमच्या शरीराइतकीच तुमच्या मनासाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. मागील काही काळापासून तुम्ही बाहेरून ठीक दिसत असलात तरी आतून खूप थकलेले होता. सततचा ताण, चिंता, अपुरी झोप, जबाबदाऱ्यांचा भार यामुळे शरीरावर परिणाम होत होता आणि मनावरही. कधी थकवा जाणवायचा, कधी काहीही करण्याची इच्छा व्हायची नाही, तर कधी मन कारण नसताना अस्वस्थ व्हायचं. मी पूर्वीसारखा राहिलो नाही, अशी भावना मनात अनेकदा आली असेल. पण आता ग्रहांची कृपा अशी मिळते की आरोग्याच्या बाबतीत हळूहळू पण ठोस सुधारणा सुरू होते. जुना त्रास कमी होऊ लागेल, उपचारांना योग्य प्रतिसाद मिळेल आणि शरीरात नव्या ऊर्जेचा प्रवाह जाणवेल. झोप सुधारेल, भूक नीट लागेल आणि मनावरच्या दडपणाचा भार हलका होईल. काही वृषभ राशीच्या आयुष्यात तर असा टप्पा येईल की ते स्वतःच म्हणतील, आज खूप दिवसांनी मी मनापासून हलकं वाटतोय. सर्वात मोठा बदल मानसिक पातळीवर होणार आहे. जे विचार सतत डोक्यात फिरत होते, जे प्रश्न उत्तरांशिवाय होते, ते हळूहळू शांत होतील. आत्मविश्वास वाढेल, सकारात्मकता वाढेल आणि आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलू लागेल. ही खुशखबर म्हणजे फक्त आजार बरे होण्याची नाही, तर स्वतःला पुन्हा सावरून उभं करण्याची संधी आहे. नव्या ऊर्जेसह, नव्या विश्वासासह तुम्ही पुढच्या आयुष्यासाठी पुन्हा एकदा मजबूतपणे तयार होणार आहात. वृषभ राशीवाल्यांनो, आज तुम्ही जे ऐकलं ते केवळ भविष्यवाणी नाही, तो आहे तुमच्या आयुष्याचा इशारा. ज्या वेदना सहन केल्या, ज्या रात्री शांतपणे रडलात, ज्या स्वप्नांसाठी अजूनही हार मानली नाही, त्याच स्वप्नांची वेळ आता आली आहे. नशीब बदलतंय, ग्रह साथ देत आहेत आणि देव स्वतः म्हणतोय, आता तुला थांबवणारं कोणीच नाही. या खुशखबऱ्या मनापासून स्वीकारा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे निर्धास्त पावलं टाका. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.